समभुज चौकोन दिलाय. समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेमी लांबीचा आहे. समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1 गुणिले कर्णांचा गुणाकार हे सूत्रच आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही कर्ण माहिती पाहिजे. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ त्यांनी दिलेलं आहे 240 बरोबर 1/2 एक कर्ण 30 दिलाय गुणिले 30 दुसरा कर्ण माहित नाही तेवढं झाले की आपलं काम संपेल. चला समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबद्विभाजक असतात. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब असून दोन भाग होतात. म्हणजे 30 चा झाला 15 30 चा झाला 15. या ठिकाणी समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 240 आहे. तर दुसरा कर्ण काढताना त्या 2 न 30 ला भागा 15 आलं 2 न 30 ला भागा 15 आलं आणि 240 ला तुम्ही हे दुसऱ्या कर्णाला गुणिले 15 असणार भागिले केले सा म्हणजे आम्हाला दुसरा कर्ण मिळेल. 15 न 240 ला भागला 15 एके 15 उरले 9 पुढे 9 झाले 15 7 90 म्हणजे दुसरा कर्ण 16 आला तो पण दुभागला. हा झाला 8 हा झाला 8 म्हणजे समभुज चौकोनाचा 1 2 3 4 काटकोन त्रिकोण तयार झाले. त्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय कुठे पण वापरा सगळे समान 15 8 15 8 15 इथं वापरूया बाजू काढूया. या 15 चा वर्ग 225 या 8 चा वर्ग 64 म्हणजे पायथागोरसचा प्रमेय काय आहे कर्णाचा वर्ग कर्ण आहे. समभुज चौकोनाची इथं प्रत्येक बाजू त्या काटकोन त्रिकोणाला कर्णच आहे म्हणजे बाजू काढायची आहे. कर्णाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज मगाशी म्हणाले 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 9 25 वर्गमूळ 5 तसं 245 64 289 289 चं वर्गमूळ 17 बाजू 17 आली. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज 17 चार वेळा 17 गुणिले 17 17 गुणिले 4 म्हणजे 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 चार वेळा 17 चौका 68 म्हणजे त्याची परिमिती 68 सेंटीमीटर असणार आहे. समजलं?